नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, आता 6 सप्टेंबर 2025 शनिवारी आलेली आहे अनंत चतुर्दशी. आणि भारतीय सण उत्सवात अनंत चतुर्दशीला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी आपण गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करत असतो आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांचं देखील पूजन करायचं असतं. बघा मंडळी, या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. भाद्रपदातील अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची पूजा केली जाते. ऐश्वर्य, धन, संपत्ती प्रदान करणाऱ्या या पूजेसाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा पवित्र असा धागा म्हणजे अनंताचा धागा होय. तर आता हा धागा कसा बांधायचा, कधी बांधायचा, त्याचबरोबर मूर्तीची आपल्याला विसर्जन कसं करायचं, विधिवत मूर्तीचं विसर्जन कसं करायचं, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी गणपती बाप्पाचं 1.5 दिवसाचा गणपती कुणी बसवतात तेव्हा त्यांचं विसर्जन झालं, कुणी 5 दिवसाचा गणपती बसवतात त्यांचं 5व्या दिवशी विसर्जन होतं. बऱ्यापैकी अनंत चतुर्दशीच्या दिवशीच आपण गणपतीचं विसर्जन करतो. तर ते कसं करायचं बघा, जेव्हा तुम्हाला म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी 28 तारखेला गुरुवारी जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तर तेव्हा दिवसभरात आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे. पण बघा, त्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे जो आपण घरात बनवतो. बऱ्यापैकीच बघा, वरण भात, भाजी पोळी, शिरा वगैरे आपण जे काही बनवतो तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर मोदकाचाही आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आरती करायची आहे आणि आरती केल्याच्या नंतर आपल्याला गणपती अथर्वशीर्ष 1 वेळेस पठण करायचं आहे. आणि बघा, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो कलश आपण मांडलेला आहे तो कलश आपल्याला हलवायचा आहे. आणि जेव्हा आपण कलश हलवतो तर तो अगोदर डाव्या उजव्या बाजूला अशा प्रकारे हलवायचा आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती आहे तरी मूर्तीसुद्धा आपल्याला उजव्या आणि डाव्या बाजूला हलवायची आहे. आणि त्याच्यानंतर ती मूर्ती आपल्याला उचलायची आहे आणि आपल्या देवघर आहे आपलं, तर तिथे समोर आपल्याला एका पाटावर ठेवायची आहे. आणि पाटावर ठेवल्याच्या नंतर थोड्याशा अक्षदा आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत. अक्षदा हातामध्ये घ्यायच्या आणि एक मंत्र म्हणायचा आहे जो तुम्हाला वर स्क्रीनवर दिसतच असेल. या तू देवगणा सर्वे पूजामदाय पार्थिवा इष्टकाम सिद्धार्थ पुनरागमनायच. हा मंत्र आपल्याला एकच वेळेस म्हणायचा आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या अक्षदा आपण हातात घेतलेल्या आहेत त्या अक्षदा आपल्याला गणपती बाप्पावर टाकायच्या आणि जिथे आपण पूजा मांडली होती ती पूजेवर देखील आपल्याला या अक्षदा टाकायच्या आहेत. यामुळे आपलं गणपती बाप्पाचं विधिवत विसर्जन आपल्याकडून होत असतं. तर अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला पूर्ण घरभर आपल्याला फिरवायची आहे. आणि त्याच्यानंतर विसर्जनासाठी तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जाऊ शकता किंवा जर तुम्ही घरात करत असाल तर तिथे सुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्ही शाडूच्या मातीची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्ही घरीच विसर्जन करू शकता. एखाद्या टबमध्ये किंवा बकेटमध्ये कशामध्ये विसर्जन करू शकता. आणि जी माती आहे त्याच्यापासून ती माती तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये टाकून त्याच्यापासून तुम्ही एक झाड लावू शकता. अशा प्रकारे आपल्याला दिवसभरात कधीही आपण विसर्जन करू शकतो. आता आपण हे पाहूया की या दिवशी आपल्याला कुठली सेवा करायची आहे की ज्या सेवेमुळे आपल्यावर गणपती बाप्पा तर प्रसन्न होणारच आहेत, कारण आपण गणपती बाप्पाचं अथर्वशीर्ष आणि विधिवत त्यांची सेवा केलेली आहे. पण त्याचबरोबर या दिवशी आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची असते. कारण बघा, या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मी सहपरिवार अनंत चतुर्दशीच्या दिवशी पृथ्वी तलावर भ्रमण करत असतात आणि जे कोणी त्यांची सेवा करतात, त्यांची उपासना करतात, त्यांच्या मनोवांछित इच्छा ते पूर्ण करत असतात आणि त्यांच्यावर प्रसन्न होत असतात. म्हणून आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंची विष्णू सहस्त्रनामावली घेत आपल्याला त्यांची सेवा करायची आहे. तर सेवा कसली करायची आहे बघा, जर तुम्ही केंद्रात जाणार असाल तर स्वामी समर्थ केंद्र जर तुमच्या जवळ असेल तर तिथे सामूहिकरित्या केंद्रामध्ये पूर्ण सेवा केली जाते. आणि जर तुमच्याकडे केंद्र नाही आहे तर तुम्ही घरी सुद्धा ही सेवा करू शकता. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे तर यासाठी आपल्याला भगवान विष्णूंचा जो असा जो फोटो आहे हा फोटो आहे याची तुम्ही पूजा करू शकता. किंवा जर नसेल तर तुम्ही आपल्या बाळकृष्ण तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये असतो, तुम्ही त्यासमोर सुद्धा ही सेवा करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, 1000 तुळशी पत्र आपल्याला लागणार आहे आणि एक
आपल्याला विष्णू सहस्त्र नामावली घ्यायची आहे, ज्यामध्ये भगवान विष्णूंची 1000 नावं आहेत. तर एक एक तुळशीपत्र घेत, एक एक नाव घेत आपल्याला आपल्या फोटोसमोर किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर आपल्याला हे वाहायचं आहे, अर्पण करायचं आहे. त्याआधी देवाची पंचोपचारे पूजा करून घ्यायची आणि 1000 अशी नावं घेत घेत आपल्याला ही तुळशीपत्र अर्पण करायची आहेत. आता जर तुमच्याकडे 1000 तुळशीपत्र नाही आहेत, तर तुम्ही जेवढी आहेत तेवढी हातामध्ये घ्यायची, पूर्ण नावं घ्यायची आणि शेवटच्या नावाला सगळी तुळशीपत्र देवाच्या समोर आपल्याला अर्पण करून द्यायची आहेत. आणि बघा, यासाठी तुळशीपत्र तुम्हाला आदल्या दिवशीच तोडून घ्यायची आहे, त्या दिवशी तोडायची नाही आहेत. बघा मंडळी, आता त्याचबरोबर आपल्याला भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच आपल्याला आपल्या हातामध्ये एक अनंताचा धागा बांधायचा असतो आणि हा धागा वर्षातून एकदाच अनंत चतुर्दशीच्या दिवशीच आपल्याला बांधता येत असतो. आता हा धागा कसा बांधायचा, का बांधायचा हे जाणून घेऊया. बघा, हा धागा आपल्याला जर आपण आपल्या हातामध्ये बांधला तर भगवान विष्णूंच्या अनंत रूपांचे पूजन केल्याने आपल्याला विशेष आशीर्वाद तर प्राप्त होतात, त्यांचे कृपादृष्टी सुद्धा आणि कायमस्वरूपी त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहत असतो आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची कमतरता, कुठल्याही प्रकारचं आर्थिक संकट सुद्धा येत नाही. त्यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यासोबत राहत असतो आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचीही कृपा कायमस्वरूपी आपल्यासोबत राहत असते. आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही दुःख, संकट, ज्या काही अडचणी आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होत असतात. आपल्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी आणि शांती प्राप्त होत असते. असा हा अनंताचा धागा सर्वांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आवर्जून बांधायचा आहे. तर आता हा धागा कुठे मिळेल, तर हा धागा श्री स्वामी समर्थ महाराजांचं जर जवळ केंद्र असेल तर त्या केंद्रामध्ये हा धागा तुम्हाला मिळून जाईल. हा धागा तुम्ही अगोदर आणून ठेवला तरीही चालेल किंवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी आणला तरीही चालेल, पण आणल्याच्या नंतर तो आपल्याला एका लाल कपड्यामध्ये आपल्याला देवाच्या समोर ठेवायचा आहे, विष्णूंची पूजा करायची आहे, त्याची पूजा करायची आहे आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशीच घरातील सर्वांनी हा धागा आपल्या हातामध्ये बांधायचा आहे. बघा, या सेवेमुळे अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे. या सेवेमुळे बघा, ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या ठिकाणाहून माता लक्ष्मी कधीही जात नाही, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे सर्वांनी ही जी सेवा आहे ही सेवा करा. बघा, जास्त वेळ लागणार नाही आहे या सेवेला, त्यामुळे सर्वांनी ही सेवा करा आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद लाभून घ्या आणि ते तुमच्या सर्व मनोवांछित इच्छा नक्की पूर्ण करतील. तर ही छोटीशी माहिती होती की गणपती विसर्जन कसं करायचं आणि कुठली सेवा करायची हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.